आज मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे जिथे मी आयुष्यात पहिल्यांदाच गेले. इथे इतके वेगवेगळ्या प्रकारचे मासे पाहिले की माझे डोळेच फिस्कारले आणि शेवटी आम्ही एक मोठा मासा पण घेतला. पण त्याआधी तिथे भेटलेल्या 2 गोंडस पाहुण्या. चला तर मग सुरुवात करूया. ह्या गोंडस पाहुण्या कोण आहेत आणि संडे ब्लॉगला सुरुवात करूया. नमस्कार, मी सीमाज ब्लॉग्स अँड किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज रविवार असल्यामुळे मी आणि माझे पतींनी ठरवलं की आजचा दिवस थोडा वेगळा घालवायचा, म्हणून आम्ही संध्याकाळी फिश मार्केटमध्ये निघालो. आणि खरं सांगायचं तर मी याआधी कधीच स्वतः फिश मार्केटमध्ये एकटी गेले नव्हते, त्यामुळे आजचा अनुभव माझ्यासाठी अगदी खूपच नवीन आणि उत्सुकतेचा होता. मार्केटमध्ये पाऊल टाकताच इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे मासे दिसले ना मंडळी, कुठे बघू आणि काय बघू असं मला झालं होतं. इतके मोठे मासे, छोटे मासे, कोळंबी, प्रॉन्स, एकापेक्षा एक ताजे असे सी फूड दिसत होते. आता सी फूड प्रत्येकालाच आवडतं, ऑलमोस्ट प्रत्येकाला आवडतं. आमच्या फॅमिलीमध्ये तर भरपूर आवडतं. आणि तुमच्या फॅमिलीमध्ये आवडतं की नाही कमेंट करून नक्की कळवा. सगळीकडे खूप गर्दी होती आणि प्रत्येकजण आपल्या आवडीचे मासे घेत होता. तिथलं वातावरण खूप वेगळं आणि जिवंत वाटत होतं. आणि मग तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किती गजबजलेलं आहे तिथलं वातावरण. खूप गर्दी होती आणि सी फूड फॅन्स असे भरपूर आहेत. आणि मग तिथे माझं लक्ष गेलं 2 गोंडस मनीमाऊंकडे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती गोंडस आहेत. त्या इतक्या गोंडस होत्या की काही मिनटं मी त्यांच्याकडे बघतच राहिले. त्या एकमेकींसोबत खेळत होत्या आणि सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे जात होतं. आणि हा क्षण मला खूप आवडला. खूप प्रकार पाहिल्यानंतर आम्ही शेवटी एक मोठा मासा निवडला. आणि हा मोठा मासा आम्ही निवडला आणि किती किलोचा असेल मला कमेंट करून नक्की कळवा फ्रेंड्स. आणि फिश घेतल्यानंतर आम्ही तिथून निघालो. पण थोडंसं पुढे गेल्यानंतर अचानक लक्षात आलं, अरे सुकट तर घ्यायचंच राहिलं. आमच्याकडे सुकट म्हणतात आणि तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून नक्की कळवा ह्या प्रकाराला. तर हे आहे ड्राईड फिश, आम्ही त्याला सुकट म्हणतो. मग आम्ही पुन्हा थांबलो आणि सुकटच्या मार्केटमध्ये गेलो. आणि खरं सांगते, मी इतक्या प्रकारचे सुकट पहिल्यांदाच पाहिले होते. अगदी लहान माशी, मोठी माशी, वेगवेगळ्या आकारचे, वेगवेगळ्या प्रकारचे सुकट. इतकी मोठी व्हरायटी असेल ह्याची मला कल्पनासुद्धा नव्हती. सगळं अगदी फ्रेश आणि खूप छान दिसत होतं, त्यामुळे काय घ्यावं काय नाही असंच होत होतं. शेवटी माझ्या आवडीचं सुकट आम्ही घेतलं. खरं सांगायचं ना तर मला लहानपणापासून सुकट प्रकार सर्वात जास्त आवडतो. सी फूडमधला माझा सर्वात आवडता प्रकार आहे. त्याची चव म्हणजे माझ्यासाठी अगदी स्पेशल. तुमच्याकडे याला काय म्हणतात? आमच्याकडे तर याला सुकट म्हणतात. कमेंट करून नक्की कळवा. तुमच्या गावात किंवा शहरात याचं नाव काय आहे ते नक्की सांगा. मला तुमच्या भागात याला कोणत्या नावाने ओळखतात हे जाणून घ्यायला नक्की आवडेल. चला तर मग पुढच्या ठिकाणी जाऊया. अजून आपल्याला संडे ब्लॉगमध्ये खूप काही बघायचं बाकी आहे. चला तर मग आता सुकटची खरेदी झाल्यानंतर आम्ही पुन्हा पुढे निघालो. आणि आता वेळ होती फ्रूट मार्केटची. घरासाठी काही ताजी फळं घ्यायची होती, म्हणून आम्ही फ्रूट मार्केटमध्ये थांबलो. खरं सांगायचं ना, पावसाळ्यात फ्रूट मार्केटचं सौंदर्य काही वेगळंच असतं, हो की नाही गाईज? सगळीकडे रंगीबिरंगी ताजी आणि रसाळ फळं पाहून काय घ्यावं आणि काही नाही हेच कळत नव्हतं मला. बघू शकता तुम्ही, ही अशा प्रकारची लिचीसुद्धा होती आणि खूप अशी रसाळ आणि खूप गोड अशी लिची होती. त्याने आम्हाला खाऊन बघण्यासाठी, टेस्ट करण्यासाठी दिली होती. खूपच छान होती. आणि पावसाळ्यात मिळणारी अनेक हंगामी फळं तिथे उपलब्ध होती, त्यामुळे अनेक स्टॉलवर थांबून आम्ही काही फळं पाहत होतो. तुम्ही बघू शकता पोमोग्रॅनेटसुद्धा होती आणि सर्वच फ्रूट्स तिथे अवेलेबल होते. हे बघू शकता तुम्ही, किती सुंदर आणि वेगवेगळ्या प्रकारची फळं घेतली. आणि शेवटी आम्ही आमच्या आवडीची घेतली. आणि त्यानंतर आम्ही निघालो एका स्टेशनरी शॉपमध्ये. आम्हाला काही स्टेशनरी घ्यायची होती मुलांसाठी, बट जे हवं होतं आम्हाला ते तिथे मिळालं नाही. आणि त्यानंतर आम्ही थोडंसं वाईट वाटलं, पण आम्ही कधी असं होत नाही ना, पण आपण जे शोधत असतो ते प्रत्येक ठिकाणी मिळेलच असं नाही. मंडळी, तुमच्यासोबत घडतं का असं कधी? स्टेशनरी दुकानातून बाहेर पडताच आम्ही घराकडे जाण्यासाठी निघालो. पुढे जे पाहिलं त्याने माझा दिवसच म्हणजे बदलला गेला. आमच्या स्कूटीजवळ पोहोचलो आणि बघते तर काय, एक गोंडस मणिमाऊ अगदी आरामात आमच्या स्कूटीवरच्या सीटावरती बसलेली होती. हे पाहून मला खूप आश्चर्य वाटलं आणि त्याहूनही जास्त आनंद झाला. मी तिच्याजवळ गेले, तिच्याशी थोड्या गप्पा मारल्या, थोडा वेळ तिच्यासोबत खेळले. ही इतकी शांत आणि निवांत बसली होती की जणू तीच त्या स्कूटीची मालकीण आहे.
बाहेर हलकासा पाऊस पडत होता आणि त्या पावसात तिचं ते शांत बसलेलं रूप खूपच सुंदर दिसत होतं. खरं तर तिच्याकडे पाहून ना अजून थोडा वेळ बसावंसं वाटत होतं. बट हलक्या आवाजात तिला उठावं लागलं आणि तीही निवांतपणे खाली उतरली आणि आपल्या वाटेने निघून गेली. आमची आजची जवळपास सगळी शॉपिंग पूर्ण झाली होती. मनात खूप छान छान आठवणी आणि हातात भरपूर सामान घेऊन आम्हीही आता घराच्या दिशेने निघालो. कधी-कधी अशा छोट्याशा अनपेक्षित भेटी संपूर्ण दिवस आणखी खास करून जातात, हो की नाही? आणि आम्ही घरी निघालो ना, तेव्हा जोरदार पाऊस सुरू झाला. सुरुवातीला वाटलं आपण पूर्ण भिजणार आहोत, पण काही क्षणातच तो इतका सुंदर वाटायला लागला की घाई करावीशी वाटलीच नाही. थंडगार वारा, पावसाचे ते टपोरे थेंब, रस्त्यावरचा मातीचा सुगंध आणि ते सगळ्यात आमचा घरी जाण्याचा प्रवास अगदी अविस्मरणीय झाला. कधी-कधी आयुष्यात सर्वात सुंदर क्षण हे प्लॅन केलेले नसतात, ते असेच अचानक भेटतात, हो की नाही मंडळी? आमच्या संडे व्लॉगमधला हा शेवटचा प्रवास आमच्यासाठी खूप खास होता. पावसात भिजत मनभर सुंदर आठवणी घेऊन आम्ही शेवटी सुखरूप घरी पोहोचलो. घरी पोहोचल्यानंतर बघते तर काय, आमचा कैवल्य जो आहे ना, तो लिटरली अभ्यास करत होता. आणि त्यानंतर मार्केटमधून आणलेले मी ताजे जे मासे होते ना मंडळी, ते अगोदर छान व्यवस्थित असे धुवून घेतले आणि मग सुरू झाली आमच्या संडे डिनरची तयारी. माझे पती सध्या डाएटवर आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी मी अगदी हलकं, हेल्दी आणि बॉईल फिश बनवलं. त्यासोबत गरमागरम फिश सूपसुद्धा बनवलं. ताजी काकडी, गाजर, कांदा आणि लिंबू घालून एक सुंदर पौष्टिक अशी प्लेट त्यांच्यासाठी रेडी केली होती बरं का मंडळी. आणि आमच्यासाठी मी, कैवल्य आणि कियारासाठी मस्त खमंग कुरकुरीत फिश फ्राय बनवला. वरून ताजी कोथिंबीर, बाजूला कांदा, लिंबू आणि पाहता पाहता एकदम स्वादिष्ट अशी डिश तयारही झाली. खरं सांगायचं ना तर स्वयंपाकात फक्त मासे नसतात, त्यात प्रेमही असतं. आणि जितक्या प्रेमाने मी हे जेवण बनवलं होतं ना, तितक्याच प्रेमाने आम्ही सर्वांनी एकत्र बसून त्याचा आनंदसुद्धा घेतला बरं का मंडळी. आमच्या घरी एक असं सुंदर नियमसुद्धा आहे. कितीही काम असो, कितीही व्यस्त असो दिवस, बट प्रत्येक रविवारी आम्ही सगळे एकत्र मिळून डिनर करतो. माझ्यासाठी हे एक फक्त जेवण नसतं, तर कुटुंबासोबत घालवलेला सगळ्यात मौल्यवान असा वेळ असतो. अशाच छोट्या छोट्या क्षणांमुळे रविवार खूप खास बनतो आणि अशाच आठवणी आयुष्यभर मनात राहतात, हो की नाही? आम्ही त्यासाठी संडेला म्हणजे रविवारी तर एकत्र बसून डिनर करणं हे आमच्या घरचं म्हणजे नियमच आहे. तर तुमच्या घरी हा नियम आहे की नाही मला कमेंट करून नक्की कळवा. आणि तर मंडळी, तुम्हाला जर आजचा संडे ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा. कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. तुमचा आवडता भाग कोणता होता? फिश मार्केट, सुकट मार्केट, फ्रूट मार्केट, की ती गोंडस मणिमाऊ, की ती पावसातला प्रवास? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका. बेल आयकनला हिट करायला पण विसरू नका. सीमाज ब्लॉग्स अँड किचनला सबस्क्राईब करा आणि तुमचं एक लाईक, एक कमेंट मला सुंदर व्लॉग्स बनवण्याची प्रेरणा देतं. आणि डिनरची तयारी सुरू असतानाच कैवल्य माझ्याकडे आला आणि खूप उत्साहाने म्हणाला, मम्मा माझा प्रोजेक्ट बघ ना. मी त्याचा प्रोजेक्ट बघितला. अतिशय खरंच खूप सुंदर त्याने प्रोजेक्ट मनापासून बनवलेलं होतं. त्याचं काम बघून मीही खूप आनंदी झाले आणि त्याचं भरभरून असं कौतुक केलं. खूप छान काम करत राहण्यासाठी प्रोत्साहनसुद्धा दिलं. अशा छोट्या छोट्या गोष्टी पालक म्हणून मनाला खूप समाधान देऊन जातं, हो की नाही फ्रेंड्स? आजचा संडे ब्लॉग इथेच संपतो. तर तुम्हाला आजचा फिश मार्केटचा आमचा जो अनुभव आहे तो कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा. तुम्ही तुमचा रविवार कसा घालवला? कुटुंबासोबत वेळ घालवला की बाहेर फिरायला गेला होतात की घरी आराम केला? हे कमेंट करून नक्की कळवा. आणि तुमच्या कमेंट्स वाचायला मला खूप आवडतात. चला तर मंडळी, भेटू मग पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.